नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत। मी रेश्मा फडतरे। सर्वप्रथम आवाज न्यूजच्या तमाम प्रेक्षकांना महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपल्या चर्चेचं टायटल आहे कामगार दिन विशेष, मोडून पडलाय संसार आणि मोडून पडलाय कणा। तर या टायटलला घेऊन आपण चर्चा करणार आहोत व या चर्चेमध्ये माझ्याबरोबर सामाजिक मानवाधिकार कार्यकर्ते विकास कुचेकर आहेत, त्याचबरोबर संपादक आकाश भोसले। तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत। सगळ्यात आधी कामगार दिन जो 1 मे हा दिवस जागतिक कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो। महाराष्ट्रातही या दिवसाला एक महत्व आहे, तर हा जागतिक कामगार दिवस याविषयी आपण थोडक्यात सांगावं। खरं तर रेश्मा, 1 मे हा आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा दिवस आहे। आपल्याला 1 मे ला दिसतंय की महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि आपण आता महाराष्ट्र दिन म्हणून सुद्धा साजरा करतो। पण 1 मे कामगार दिन म्हणून का साजरा करतो, खरं तर त्याच्या खोलात सुद्धा जाणं महत्वाचं आहे। आणि एकूणच ही जी कामगार चळवळ उभी राहिलेली होती, खरं तर त्याबाबत सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे। आपल्याला दिसतंय रेश्मा की 17व्या शतकाच्या मध्यानंतर एकूणच एक औद्योगिक क्रांतीचं एक पर्व उभा राहिलेलं दिसलं, जे युरोपमध्ये। खरं तर हे एक नवं पर्व सुरू झालं। कामगारांच्या समस्या असतील, शोषण असेल, पिळवणूक असेल, जे कामांचे तास 15 तासांचे होते आणि एकूणच मेहनतीचा मोबदला पगार दिला जात नव्हता। आणि खरं तर यामुळे जी एक चळवळ उभी राहिली, खरं तर या चळवळीने एकूणच जगाचा इतिहासच बदलून टाकला। खरं तर कामगारांची मागणी काय होती, तर कामगारांची मागणी 8 तासांची होती आणि आपल्याला दिसतं की याच शीर्षकाखाली एक चळवळ त्यावेळी उभा राहिली। 21 एप्रिल 1856 ला ऑस्ट्रेलियन कामगारांना खरं तर आपला हक्क मिळाला आणि ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला दिसतंय की 21 एप्रिल कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। खरं तर यातूनच काही धडे घेत आपल्याला दिसतंय की 1 मे 1886 रोजी अमेरिकेतल्या कामगार संघटनांनी एक संप पुकारला, त्याच्याबाबतचे मोर्चे निघाले आणि याच्यामध्ये 6 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला। त्याचा बदला म्हणून पोलिसांवरती बॉम्ब फोडण्यात आले, त्याच्यामध्ये 7 पोलिसांचा मृत्यू झाला आणि या घटनेला जबाबदार पकडून 8 लोकांना फाशी सुद्धा झाली। खरं तर याच फाशीची जी या फाशीचा जो संताप आहे तो खरं तर जगभर पसरला आणि आपल्याला जी माहिती मिळते की हा जो बॉम्ब टाकण्यात आलेला होता, या 8 लोकांपैकी त्यातलं कोणीही नव्हतं अशी माहिती समोर येते। आणि या रक्तरंजित आंदोलनानं 1 मे 1980 ला कामगारांचं जे आंदोलन आहे हे आंदोलन यशस्वी झालं। योग्य पगार, चांगली वागणूक, पगारी सुट्टी, 8 तासांचं काम ह्या मागण्या त्यावेळी मान्य झाल्या आणि हा दिवस अमेरिकेमध्ये कामगार दिन म्हणून साजरा होऊ लागला। प्रत्येक देशानुसार जर आपण बघितलं विस्ताराने, विकासजी बोलतीलच की वेगवेगळ्या देशांमध्ये हा कामगार दिन वेगवेगळ्या दिवशी साजरा होतो। बऱ्याच ठिकाणी मात्र 1 मे ला हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। सप्टेंबर मधला एक दिवस कामगार दिन खरं तर साजरा करावा अशी अनेक देशांची मागणी होती। कामगार समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्षांनी शिकागोच्या दुर्घटनेला श्रद्धांजली म्हणून 1 मे या दिवसाची निवड केलेली आहे। भारतात कामगार दिनाची जी पाळेमुळे आहेत ही रेश्मा आपल्याला 1923 सालापर्यंत मागे जाताना दिसत आहेत। लेबर किसान पार्टीने 1 मे 1923 ला पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला। भारतात पहिल्यांदा लाल झेंडा हा कामगारांचं प्रतिनिधित्व म्हणून त्यावेळी वापरण्यात येऊ लागलं। आता एकूणच आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि एकूणच महाराष्ट्र दिन खरं तर याची मांडणी करीत असताना संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, खरं तर त्यातल्या मागण्या आणि एकूणच उभी राहिलेली चळवळ त्याबाबत सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे। विकासजी, मी थोडक्यामध्ये बोलतो आणि मग आपण पुढच्या चर्चेला सुरुवात करूयात, कारण ही पार्श्वभूमी सुद्धा महत्वाची आहे।
मुंबईची पळणारी चाकं थांबवण्याची ताकद ही जॉर्ज फर्नांडिस मध्ये होती, ही आपल्या सर्वांना माहिती आहे. पहिली कामगार संघटना जी मुंबईत उभी राहिली ती नारायण मेघाजी लोखंडे यांनी गिरणी कामगारांसाठी सुरू केलेली होती. आता त्याच्यामधले जी नेतृत्व आहेत, ही नेतृत्व सुद्धा आपल्याला सांगणं महत्वाचं आहे. नामजोशी असतील, डांगे असतील, मिरजकर असतील, परुळेकर असतील, रणदिवे पासून आपल्याला दत्ता सामंत पर्यंत ही नावं घेता येतील. खरं तर आपल्याला दिसतंय की आता संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, आपल्याला असं वाटत होतं की महाराष्ट्र हा समाजवाद्यांचा असेल असं एक चित्र त्यावेळी उभा राहिलेलं होतं. कारण एकूणच कॉम्रेड डांगे, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख ही जी नावं होती आणि हे जी काही मंडळी काम करत होती. खरं तर आपल्याला दिसतंय की मुंबई संयुक्त महाराष्ट्राचा जो काही लढा उभा राहिला आणि मुंबई ही एकूणच महाराष्ट्राला मिळाली, याच्यामध्ये कामगार आणि शेतकरी बहुसंख्येने आपल्याला त्या ठिकाणी लढा देताना दिसले. मी जसं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये समाजवाद्यांचं एकूणच नेतृत्व किंवा महाराष्ट्र हा समाजवाद्यांचा असं एक त्या एकूणच चळवळ उभी असतानाचं एक चित्र होतं. मात्र आपल्याला दिसतंय की यशवंतराव चव्हाण आणि खरं तर एकूणच काँग्रेस हा एकूणच राजकीय म्हणून पक्ष म्हणून त्यावेळी मजबूत होताना आपल्याला दिसला. कारण ज्या ग्रामीण भागामध्ये सहकार चळवळी फोफावल्या त्या प्रमाणामध्ये आपल्याला कामगार चळवळी ह्या फोफावल्या विस्तारल्याचं चित्र दिसत नाहीये. मात्र हे जरी असलं तरी मुंबई हे कामगार चळवळीचं नेतृत्व बनणारं केंद्र बनलं. याच काळात मुंबईच्या जवळ जी गुजरात सीमेवरती आपल्याला आदिवासी महिलांचं नेतृत्व करताना गोदावरी परुळेकर दिसल्या. आणि याच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून महाराष्ट्राला मिळालेली मुंबई आणि एकूणच तयार झालेली मराठी अस्मिता आणि याच जीवावरती आपल्याला 1966 ला शिवसेना उभी राहिल्याचे दिसून आले. खरं तर आजचं जे आपलं शीर्षक आहे की कामगार दिन विशेष, मोडून पडलाय संसार आणि मोडून पडलाय कणा. खरं तर ही पार्श्वभूमी जरी आपण लक्षात घेतली तरी आपल्याला सांगता येईल की कामगारांचं विभाजन, आपण जी काही कामगारांची मांडणी करतो, आज जो कामगारांचा संसार मोडून पडलाय, त्याचा कणा मोडून पडलाय आणि आजच्या खरं तर या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करीत असताना मला असं वाटतं की हे जे मुद्दे आहेत, आज जो कामगाराचा कणा मोडलाय, संसार जो उद्ध्वस्त झालाय, त्याच्यावरती आपण आज बोलणार आहोत. सर्वप्रथम विकास सर, आताच आकाश सरांनी सांगितल्याप्रमाणे 1 मे 1923 रोजी भारतातल्या लेबर किसान पार्टीने सर्वप्रथम कामगार दिनाची घोषणा केली. लाल झेंडा त्या दिवशी त्याचं अनावरण झालं आणि कामगार दिनाला सुरुवात झाली. परंतु आपण जर भारताचा इतिहास पाहिला तर 1859 पासून भारतामध्ये वेगवेगळे कायदे कामगारांविषयीचे, त्यांच्या संबंधित कामाविषयी असतील, त्यांच्या कामाच्या तासांविषयी असतील किंवा त्यांचे काही हक्क, मूलभूत हक्क आहेत, त्याविषयी वेगवेगळे कायदे बनवले गेले. तर 1859 पासून ते 2020 या संबंध कालखंडामध्ये जे कामगारांसाठीचे कायदे बनले, तर त्यावरती तुम्ही थोडासा प्रकाश टाकावा. आपण जो आजचा विषय निवडलेला आहे तेही आज कामगार दिन आहे आणि या जागतिक कामगार दिनाच्या निमित्त सर्वप्रथम आपल्या आवाज न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना माझ्या वतीनं कामगार दिनाच्या आणि संयुक्त महाराष्ट्राच्या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आज जो आपण विषय निवडलेला आहे, या विषयाच्या सुरुवात करत असताना माझ्या तुम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे येत असताना मी संजय लिंबाजी बनसुडे यांच्या कवितेनी मी या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात मला करावीशी वाटते. कारण आज जे कामगार कंपनीत परमनंट आहेत त्यांचं जीवन सुरक्षित आहे, पण जे कामगार खऱ्या अर्थानं कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहेत, जे ठेकेदारी पद्धतीवरती काम करतायत, या कामगारांचे आजही कामाचे तास 12-12 तास आहेत. ना त्यांना कुठल्याही पद्धतीची पगारवाढ होते, ना त्यांना कुठल्या पॉलिसी भेटत आहेत, ना त्यांना कुठल्या मुलांचं त्यांचं भविष्य संरक्षण होत आहे. अशा परिस्थितीत या ठेकेदाराकडनं जो काही त्यांना पगार मिळतो त्यामध्येही त्यांचा वाटा उसरण्याचं किंवा वाटा काढण्याचं काम आज हे मोठ्या प्रमाणात केलं जातं. आणि याच अनुषंगानं
संजय बनसोडे यांची ही जी कविता आहे, ही कविता मी आपल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो. कोणतेही सरकार आले तरी माझी तीच दशा, कसले देऊ लागले राव भाऊ या कामगार दिनाच्या शुभेच्छा. कोणतेही सरकार आले तरी माझी तीच दशा, कसले देऊ राहिले भाऊ कामगार दिनाच्या शुभेच्छा. इन्क्रीमेंट माझं पडत नाही, 6,000च्या पुढे माझा पगारच वाढत नाही. फ्रीज कूलर पाहिजे हप्त्यावर, मला तेही मिळत नाही. विनवणी केली तरी बोलते भाऊ हप्ते तू फेडत नाही. थंड पाणी प्यायची इच्छा असते माझ्याही पोराची, थंड पाणी पिण्याची इच्छा असते माझ्याही पोराची. कसले देऊ राहिले भाऊ या कामगार दिनाच्या शुभेच्छा, कसले देऊ राहिले भाऊ या कामगार दिनाच्या शुभेच्छा. राशन पाणी भरून उदार झालो मी बेजार, राशन पाणी भरून उदार झालो मी बेजार. क्रेडिट कार्ड मागितले तर साहेब बोलतात पगार पाहिजे 30,000. 30,000 वाल्यांना क्रेडिट कार्ड कशाला? खरे सांगू भाऊ खरी गरज कुणाला? कष्टकरी माणसावर आज लक्ष नाही कुणाचं, तरी आमच्या मनाचं लेकराला पोटभर भेटावं हीच आमची इच्छा. कसले देऊन राहिले भाऊ या कामगार दिनाच्या शुभेच्छा. खऱ्या अर्थानं आज यांची जी व्यथा आहे या व्यथेकडं आजही कुणी पाहताना आपल्याला दिसत नाही. या व्यथेकडं कसल्याही पद्धतीने कुणीही चर्चा करताना आपल्याला दिसत नाही. आणि आज जागतिक दिनाच्या निमित्त, कामगार दिनाच्या निमित्तानं आज आपण जे तुम्ही मला जो प्रश्न विचारलाय की या कामगार दिनानिमित्त वेळोवेळी कायदे करण्यात आलेले आहेत. जसं आकाश सरांनी आता आपल्याला सांगितलं की कामगारांचा इतिहास, कामगारांची चळवळ कशा पद्धतीने उभं राहिली होती, ज्या पद्धतीने औद्योगिक क्षेत्र, औद्योगिक क्रांती आपल्या देशामध्ये जगामध्ये व्हायला सुरुवात झाली आणि कारखानदारी आणि भांडवलशाहीचा तो बडगा त्या ठिकाणी होता आणि कामगार हा त्या कंपनीतला त्या भांडवलदारांचा गुलाम होता. त्यांना ना कुठल्याही पद्धतीने कामाच्या संदर्भाच्या तासाची नेमणूक होती, ना त्यांना कामाच्या मोबदल्यात योग्य पगार मिळत होता, ना त्यांना त्यांच्या सामाजिक सुरक्षेचं त्यांना त्या ठिकाणी सुरक्षा मिळत नव्हती. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावरती या संबंधाने दुसऱ्या महायुद्धानंतर खऱ्या अर्थानं या कामगारांच्या हक्कांविषयी बोललं जाऊ लागलं. आणि यानंतर कामगार कायदे, ज्यापूर्वी कॉम्बिनेशन ऍक्ट जो होता युरोपियन ह्याच्यामध्ये, या कॉम्बिनेशन ऍक्ट प्रमाणे ह्या कामगारांना कुठल्याही पद्धतीनं आपली कामगार संघटना बनवता येत नव्हती. कामगार आजही त्यांना संघटना बनवता येत नव्हती आणि त्यात बदल होऊन त्या कॉम्बिनेशन ऍक्ट रद्द होऊन आणि मग कामगार संघटना बनवायला सुरुवात झाली. मात्र कामगार संघटना जरी बनवल्या असल्या तरी आज पण या कामगार संघटनेला शासन मान्यता मिळत नाही. आजही त्याची अंमलबजावणी होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. कामगाराच्या निमित्तानं, कामगारांच्या हक्कांच्या निमित्तानं संघटना उभा राहिल्या, संघटना बळकवू राहिल्या, त्यांच्या हक्कांसाठी बोलू राहिल्या. मात्र मान्यता मात्र आज सरकार पातळीवरती त्या ठिकाणी दिली जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. दुसरी या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे की आपल्याकडं कामगाराच्या निमित्तानं कामाचे तास कसे असावेत, कामाच्या ठिकाणी कशा पद्धतीने सुरक्षा निर्माण व्हावी, कामगारांना कशा पद्धतीनं त्यांच्या ठिकाणी त्यांचं संरक्षण व्हावं, या संबंधीचे कायदे तयार करण्यात आले असले तरीही आजही त्या कामगारांना उपेक्षित राहावं लागतं. त्यांच्या हक्कांपासून त्यांना उल्लंघन केलं जातं. एवढंच नव्हे तर आजही त्यांना कामगार आणि भांडवलदार यांचं गुलाम म्हणूनच राहावं लागतंय की काय, अशी परिस्थिती आज या ठिकाणची आहे. रेश्मा, खरं तर ऐकूनच ह्या विषयाची चर्चा करत असताना आजच्या वास्तवाकडं येणं महत्वाचं आहे. म्हणजे एका बाजूला आपण कितीही आत्मनिर्भरचा नारा देत असलो तरी एकूणच आपले त्यांच्याशी व्यवहार कसे असतात, म्हणजे एकूणच ज्या देशांशी आपलं शत्रुत्व आहे असं जनतेला सांगण्याचं काम राजकीय नेते मंडळी करीत असतात. एकूणच कंपन्या बंद पडतात, बेरोजगारी वाढते, कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि खरं तर तिथं काम करणारा जो मजूर आहे, बेरोजगार आहे, कामगार आहे, खरं तर त्याच्यावरती कोण बोलताना आपल्याला दिसत नाही. आणि वास्तव जे प्रश्न आहेत, आपल्याला आता दिसतंय की मोदी सरकार जेव्हा सत्तेवरती आलं आणि तेव्हापासून विकासजी देशातल्या अनेक कंपन्या ज्या आहेत ह्या बंद पडलेल्या आहेत. या कंपन्या बंद पडल्यामुळं आपल्याला दिसतंय की जो कामगार वर्ग आहे, कामगार जो आहे तो रस्त्यावरती आलाय,
कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा त्याच्या समोरचा महत्वाचा मुद्दा आहे। आणि या विषयाच्या अनुषंगाने येत असताना आता नुकतंच संसदेमध्ये जे काही कामगार कायदे पारित झालेले आहेत आणि खरं तर हे पारित झालेले कायदे आणि त्याच्यामुळेच आता पुन्हा ह्या कामगारांचं शोषण होताना आपल्याला दिसून येत आहे, त्यावरती आणि मग आपण विषयाला सुरुवात करूया। आकाशजी, तुम्ही जसं आता सांगितलेलं आहे की कामगार औद्योगिक क्रांतीनंतर खऱ्या अर्थानं कामगारांचं एक वेगळं संघटन उभं राहण्यात आलं आणि ज्या कामगारांच्या हक्कांसाठी ज्यांची नावं तुम्ही आता सुरुवातीलाच बोलताना कामगार नेत्यांची नावं सांगितली, मग अण्णाभाऊ साठे पासून असू द्या किंवा दत्ता सामंत पासून असू द्या किंवा त्याच्या अगोदरच्या लोखंडेंपासूनच्या असू द्या, या सर्व गोष्टींमध्ये ज्या वेळेस त्या हक्कांच्या संबंधीने कायदे निर्माण झाले आणि त्या कायद्यांविषयी बोलत असताना नामदेव ढसाळांची एक कविता मला तुम्हाला सांगावी वाटते इथं। मला माहिती आहे तूच लढू शकतोस गुलामगिरी विरुद्ध, मला माहिती आहे तूच लढू शकतोस गुलामगिरी विरुद्ध, मला माहिती आहे तूच पर्दाफाश करू शकतोस या सर्जनशाहीचा, मला माहिती आहे तूच पास करू शकतोस पर्दाफाश करू शकतोस या सर्जनशाहीचा, मला माहिती आहे तूच मूठमाती देऊ शकतोस या भांडवलशाहीला, मला माहिती आहे तूच वितरणासाठी वापरू शकतोस या शासन यंत्रणेला। आणि हेच सांगत असताना मला हे सांगायचं आहे की नामदेव ढसाळेंनी ज्या त्यांच्या कवितेमध्ये हे संपूर्ण उल्लंघन कामगाराच्या संदर्भाचं वर्णन जे केलेलं आहे, या वर्णनाच्या संदर्भाने सांगू इच्छितो की 2020 मध्ये जे कायदे, पूर्वीचे जे वेगळे वेगळे कायदे होते, या कायद्याला धरून फक्त 4 कायद्यांमध्ये विभागणा करण्यात आली, त्याच्या संदर्भात कायद्यामध्ये बदल करण्यात आले। या कायद्यांनी या जागतिकीकरणाच्या बाजारपेठेमध्ये या कामगारांचं अस्तित्वच पुसून टाकलेलं आहे। आज त्या कामगारांना खऱ्या अर्थानं त्यांचं जे कायदेशीर संरक्षण होतं तेही या जागतिकीकरणाच्या बाजारपेठेमध्ये पूर्णपणे काढून घेण्यात आलेलं आहे आणि त्यांना पुन्हा एकदा देशदडीला लावण्याचं, गुलामगिरीकडे ढकलण्याचं आणि गुलाम बनवण्याचं षडयंत्र या जागतिकीकरणाच्या बाजारपेठेमुळेच झालेलं दिसतं। आपण किती जरी विकासाच्या गप्पा मारत असलो तरी हा देश हा कामगारांच्या रक्तावरती उभा राहिलेला आहे। ज्या ज्या ठिकाणी जे लोखंडाचे कारखाने आहेत, जिथं कोळशाचे कारखाने आहेत, जिथं देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरची कामं येत आहेत, ह्या ठिकाणी संपूर्ण कामगार वर्गाचं रक्त त्या ठिकाणी सांडलेलं असतं। त्या रक्ताच्या घामावरती कामगारांचा जीवावरती आपलं देश उभा आहे, मात्र त्याच कामगाराकडं आज उपेक्षेने पाहिलं जातं आणि कुठल्या तरी एखाद्या विदेशी कंपनीला आपल्याकडे मोठं भांडवल गुंतवतंय म्हणून त्या ठिकाणी असलेल्या परमनंट कामगारांना देशदडीला लावण्याचं कामही मोठ्या प्रमाणात केल्याचं आज आपल्याला दिसून येतं। हेच वस्तुस्थिती आहे आपल्याला या ठिकाणी। आणि आज जेव्हा आपण कामगार दिनाच्या शुभेच्छा देतोय, तर आज मला तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही माध्यम आहात, खरी वस्तुस्थिती तुम्हाला माहिती आहे। आज जे तळ हातावरती पोट भरत असणारे जे कामगार वर्ग गेल्या 1 वर्षापासून त्यांचं काम छिनलेलं आहे, त्यांच्यापासून काम हिरावलं गेलेलं आहे, त्यांना उपासमारीची वेळ त्यांच्यावरती आले, तर हा कामगार वर्ग, या कामगार वर्गाला उपाशीपोटी या तुमच्या कामगार दिनाच्या शुभेच्छा खरोखरच त्यांना पचतील का, हा प्रश्न मला अशा ठिकाणी उभा वाटतो। नक्कीच सर, नुकतंच तळेगाव MIDC येथे जी जनरल मोटर्स कंपनी आहे, तर त्या कंपनीने असाच कामगारांवरती अन्याय केलेला आहे। 1419 कामगारांना कोरोनाचं कारण देऊन, कंपनी बंद करत असल्याचं कारण देऊन घरी बसवलंय आणि त्यांचा हा लढा चालूच आहे। त्याच्यामध्ये त्या कामगारांची युनियन त्यांच्या बरोबर आहे, तसेच अनेक राजकीय नेत्यांकडे पण त्यांनी आपले निवेदन सादर केलेली आहे। तर त्या कामगारांनी आज काय करावं, हा खरं तर फार मोठा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित राहिलेला आहे। त्याविषयी आपण थोडक्यात बोलावं। मॅम, मला जी माहिती त्या ठिकाणी मिळालेली आहे, या माहितीच्या अनुषंगानं जे विदेशी कंपनी, त्या कंपनीची तो करार करण्यात आलेला आहे, हा करार करत असताना कामगारांच्या भवितव्याच्या संदर्भात नेमक्या काय प्रोव्हिजन केलेले आहेत ही माहिती कामगारांना दिली जात नाही। त्या कामगारांना त्या ठिकाणच्या या कामगार दिनानिमित्त आज त्या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आंदोलन करत असतील, त्या ठिकाणी त्यांच्या उपेक्षा त्या ठिकाणी मांडत असतील। मात्र हे मांडत असताना त्यांची एकमेव मागणी आहे की आमच्या पुढच्या भवितव्याचं काय, आमचं पोरापाऱ्यांचं पोटापाण्याचं आमचं भवितव्य काय आहे, ज्या कष्टाने आम्ही ही कंपनी उभा केली, ज्या कष्टाने आम्ही हे नावारूपाला ही मोटर्स उभा केली, त्या कंपनीला अशा पद्धतीने आम्हाला देशोधडीला लावत असाल तर ते आमच्या उपजीविकेचं साधन आमच्यापासून हिरावत आहात, असा त्यांचा अर्थ हाक आहे। हा झाला केवळ त्यांचाच पाठ नाही,
तर या टाटा मोटर्स कंपनी, या जनरल मोटर्स प्रमाणे अनेक लाखो कामगार आज आपल्याला बेरोजगार झाल्याचं दिसत आहे. आपल्याला कल्पना आहे, या लॉकडाऊनच्या काळाच्या निमित्तानं आपल्याच माध्यमातून बातम्या केलेल्या आहेत, आवाज न्यूजनी त्याचं कव्हरेजही केलेलं आहे. अनेक विस्थापित कामगार कशा पद्धतीने आपल्या घर गाठण्यासाठी हजारो मैल ते दूर आपल्या घरी चालत गेले. आज त्यांच्याकडं त्यांचं पोट पाण्यासाठी त्यांच्याकडे कुठलंही साधन नाही, त्यांना काय मिळत नाही. सर, आपण या विषयावर चर्चा करणारच आहोत. त्यापूर्वी आता आपण कामगार कायद्यांविषयी बोलतोय, तर आकाश सर, तुम्ही जे बाल कामगार आहेत आणि त्यांचे जे हक्क आहेत त्याविषयी पण थोडक्यात आपलं मत मांडावं की बाल कामगार व त्यांच्या संदर्भातले कायदे काय आहेत. एकूणच आपण जर परिस्थिती लक्षात घेतली तर आपल्याला दिसतं की कायद्यामध्ये जी काही तरतूद आहे, विकासजी त्याबाबत चांगलं मांडतील, पण 14 वर्षाखालील जे काम करत असतील तर आपल्याला दिसतं की बाल कामगार म्हणून खरं तर जे संबंधित आहेत त्यांच्यावरती कारवाई होते. आणि आता आपल्याला जे प्रमाण दिसतंय विकासजी, एकूणच कायद्यामध्ये तरतुदी जरी झालेल्या असतील तरी बाल कामगार आणि त्याचं प्रमाण सुद्धा कमी होताना दिसत नाहीये. आता इथे दारिद्र्य, बेकारी, शैक्षणिक सुविधांचा अभाव, कौटुंबिक समस्या इत्यादी ही कारणं आहेत की बाल कामगार आपण बघतोय की त्यांची संख्या. पण या संदर्भातले कायदे नक्की काय आहेत, कायदा काय सांगतो? अकाजी, मला बाल कामगारांच्या संदर्भातलं शासनाची उदासीनता आपल्या डोळ्यासमोर आणून द्यायची आहे की एकीकडं शासनाच्या नियमाप्रमाणे की शासनाच्या सांगण्याप्रमाणे आपल्याकडं 288 कामगार फक्त बाल कामगारांच्या संदर्भातले कामगारांच्या संबंध कारवाई केल्याचं सांगितलं का बाल कामगार आहेत अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्र शासनाने निदर्शन केलं. पण याच महाराष्ट्र सदनामध्ये ज्यावेळेस आमदारांनी हा प्रश्न मांडला होता त्यावेळेस 79,000 बाल कामगार असल्याच्या संदर्भातलं त्यांनी त्या ठिकाणचं वास्तव मांडलेलं होतं. एकीकडं सदनामध्ये जो अहवाल येतात बाल कामगाराच्या संदर्भातलं मांडणारं चित्र आणि प्रत्यक्ष शासन दरबारीवरती असणारं चित्र पाहिलं आपण तर 288, 237, 238 जसं आपल्याकडं भिक्षेकरांच्या संदर्भातले नियम आहेत ना, त्या पद्धतीने आपल्याला रस्त्यावरती प्रत्येक सिग्नलला अनेक भिक्षेकरी दिसतात. मात्र शासनाच्या मताप्रमाणे फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये फक्त 295 भिक्षेकरी आहेत. आणि या 295 भिक्षेकऱ्यांसाठी त्यांनी वर्षाकाठी करोडो रुपये निधी बाल विकास आणि आपलं त्याच्याकडनं मंत्रालयाकडनं सामाजिक मंत्र्याकडनं त्या ठिकाणी खर्च होतो भिक्षेकरी याच्यावरती. अशाच पद्धतीचं वास्तव आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा आणखी तुम्हाला सांगायचे की कामगार चळवळीच्या निमित्तानं आजच्या निमित्तानं जो विषय तुम्ही मांडलेला होता मगाशी, जो तुम्ही कामगार चळवळीच्या आणि संघटनेच्या बाबतीची माहिती देत असताना, कामगार संघटना चळवळीनंतर जी दुही माजलेली होती ती स्वातंत्र्याच्या समीक्ष आले तेव्हा भारतातील साम्यवादी गटाला आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीच्या बदल्या धोरणानुसार आपल्याला पावलं टाकावी लागतील. या 1947 साली साम्यवाद्याबरोबर आपल्याला काम करणे शक्य नाही अशी राष्ट्रवाद्यांची खात्री पटली. त्यानंतर काँग्रेसच्या ध्येय धोरणानुसार आपल्याला इंडियन नॅशनल ट्रेड युनियन म्हणजेच इंटक या संघटना काढली. वर्षभरानंतर साम्यवाद्यांनी हिंदू मजदूर सभेची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर लवकरच युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस निघाली. पुढच्या वर्षी या वर्षात संघटनातील हिंदू मजदूर पंचायत व भारतीय मजदूर पंचायत संघाची भर पडली. आणि या सगळ्या आता संघटना ज्या आहेत ह्या पक्षीय पातळीवरती वाढल्या गेलेल्या आहेत. पक्षीय राजकारण त्याच्यामध्ये घुसलं गेलं आणि म्हणून या पक्षीय राजकारणामुळं आता खऱ्या अर्थानं या कामगारांची विल्हेवाट लागलेली आहे. या पक्षीय राजकारणामध्ये त्या राजकारण घुसल्यामुळं खऱ्या अर्थानं कामगाराचं नेतृत्वही त्या ठिकाणी फुललं नाही आणि कामगाराचं नेतृत्व पुढे आलं नाही. आणि नेतृत्व पुढे आले नसल्यामुळं कामगारांचं नेहमीच नेतृत्व हे कामगार बाहेरच्या लोकांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आज पण खऱ्या अर्थानं जे मूळ कामगार आहेत हे नेतृत्व नाही आणि मूळ कामगार हे अशिक्षित आहेत. कदाचित त्या ठिकाणी त्यांचा उपेक्षित वर्ग त्या ठिकाणी होता, शिक्षणाचं प्रमाण कमी होतं आणि यामुळं मग कामगार इतर लोकांकडनं या कामगार चळवळींचा कामगार संघटना बनवायच्या, त्या चालवायच्या आणि त्यात चालवून स्वतःचं पोट भरायचं, त्यात राजकारण घुसवायचं आणि स्वतःचं नेतृत्व उभं करायचं आणि कामगार मात्र देशोधडीला लावायचा
हाच खेळ अनेक वर्षापासून आज पण तसाच तो चालू आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये लॉकडाऊन होतं, बऱ्याचशा कंपन्यांचे व्यवहार बंद होते, म्हणजे सुरुवातीच्या लॉकडाऊन मध्ये संपूर्णतः व्यवहार बंद होते. तर या वेळेला महाराष्ट्रामध्ये प्रकर्षाने जाणवलेला जो प्रश्न आहे तो आहे स्थलांतरित मजुरांचा. या लॉकडाऊनच्या काळामध्ये मिळेल त्या वाहनाने किंवा पायी प्रवास करून हे स्थलांतरित मजूर आपापल्या मायदेशी परतले. त्यानंतर बराचसा जो महाराष्ट्रातल्या कंपन्या आहेत, जे MIDC आहेत, त्याला बराच मोठा फटका बसला. यामध्ये काही दुर्दैवाने काही दुर्घटना घडल्याचेही उदाहरण आहेत, जसं की औरंगाबादमध्ये मध्य प्रदेश मधले 16 मजूर जे रेल्वे ट्रॅकवर झोपले असताना पहाटे एका मालगाडी खाली चिरडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. तर अशाही काही घटना आपल्याला समोर आलेल्या दिसल्या. तर ह्या स्थलांतरित मजुरांचा प्रश्न जो काही आहे, तर यावरती सरकारने काही ठोस उपाययोजना केली आहे का? रेश्मा, खर तर हा जो प्रश्न आहे, आपण बघितलं की एकूणच स्थलांतरित मजुरांचा प्रश्न कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये निर्माण झालेला होता. आणि एकूणच आता इथं खायचं काय, कामच हाती नाही तर खायचं काय, हा महत्वाचा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेला होता. आणि मग हे कामगार आपापल्या गावी आपापल्या राज्याकडे निघाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि जसं आपण आता सांगितलं की एकूणच रेल्वे ट्रॅक खाली त्या कामगारांचा मृत्यू झाला. खरं तर त्यावेळी सोशल मीडियावरती एक चित्र जे होतं, रेल्वे ट्रॅक आणि त्या ट्रॅकवरती पडलेल्या भाकरी, खरं तर ते चित्र खूप काही बोलकं होतं, खूप काही सांगून जात होतं. आणि या एकूणच यावरती सामाजिक कार्यकर्ते, अनेक RTI कार्यकर्ते यांनी केंद्र सरकारकडे याबाबतची माहिती विचारली की एकूण किती स्थलांतरित मजूर हे इथून गेलेले आहेत, त्याची काही आकडेवारी आहे का. तर आपल्या केंद्र सरकारचं उत्तर होतं की त्याबाबतची कोणतीही आकडेवारी नाही. आणि यावरून आपल्याला रेश्मा असं दिसतं की कामगार हा इथल्या भांडवलशाही राबवणाऱ्या या राज्यकर्त्यांना किती महत्वाचा आहे. विकासजी, खरं तर याकडे कसं पाहताय? आकाशजी, मला मी याच्याकडे पाहत असताना हे सांगतो की मजदूर जे कामगार आहेत, खऱ्या अर्थानं पोटा पाण्यासाठी, आपलं उपजीविकेसाठी ज्यावेळेस तो आपलं गाव सोडून शहरांच्या औद्योगिक वसाहतींमध्ये त्या ठिकाणी येतो, त्या ठिकाणी आल्यानंतर त्याची एकमेव असतं की त्याचं माझं काही जरी झालं तर मला पोट भरायचंय. आणि हे पोट भरत असताना त्याच्यामध्ये त्याला ना भाषेचा अडसर येतो, ना त्याच्या धर्माचा अडसर येतो, ना त्याच्याकडे काय येतो. म्हणूनच आज त्याला कुठलीही भाषा नसतानाही, त्याला भाषेची ज्ञान नसताना आज आपल्याला या ठिकाणी येऊन तो आपली उपजीविका करताना दिसतो. मात्र या प्रश्नामध्ये येत असताना ज्यावेळेस खऱ्या अर्थानं हे संकट उभं राहिलं आणि या संकटाच्या काळामध्ये अचानकपणे त्याला एवढी सगळी भीती निर्माण झाली, भीतीचं वातावरण निर्माण झालं. आणि या भीतीच्या वातावरणामध्ये तो जेव्हा गावी परतायला सुरुवात झाली, त्यावेळेस तुम्हाला कल्पना असेल की एक सूचना सध्याचे मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी एक सूचना महाराष्ट्र शासनाला केलेली होती की जे स्थलांतरित मजदूर आहेत त्यांच्या नोंदी ठेवा. त्या नोंदी जर ठेवल्या तर खऱ्या अर्थानं त्यांच्या पुढच्या शासन पातळीवरच्या उपाययोजना करता येतील. मात्र त्यांच्या मागण्यांकडनं राजकारण करण्यात आलं, कारण आपल्याला माहिती आहे राजकारणाची दुरी राजकारणाला प्रत्येकाला असते. एखादं महत्वाचं सजेशन कुणी दिलं गेलं तर आपल्याकडं राजकारणामुळे ते पाळलं जात नाही, त्याचा फायदा हा नंतर दिसून येतो. त्याच पद्धतीने आजही शासन पातळीवर स्थलांतरित मजुराची संख्या आकडेवारी कुठल्याही शासनाकडे उपलब्ध नाही. याच्यात हजारो लाखो त्या ठिकाणचे हे कामगार आहेत. आणि या कामगाराच्या निमित्तानं पॉलिसी ठरवत असताना आता जे शासनाने सांगितलेलं आहे की जी तळ हातावरची पोट असेल यांना 1500 रुपये आम्ही उपजीविकेसाठी देऊया, त्यांना त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट भरू. जर प्रश्न हा उत्पन्न होतोय की ज्यांच्याकडे नोंदीच नाही, तर हातावरती पोट भरत असणाऱ्या कामगारांच्या नोंदी कामगार मंडळाकडे नाही, याच्या नोंदी नाही, तर ते 1500 रुपये देणार आहेत कुणाला, हाही प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून ह्याच्यामधून मग हा प्रश्न निर्माण होतो की अनेक शासकीय योजनापासून अनेक लोक जी खऱ्या अर्थानं लाभार्थी आहेत, हे लाभार्थ्यांना ते लाभ मिळत नाही आणि बोगस लाभार्थी तयार करून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात करप्शन करण्याचा, भ्रष्टाचार करण्याचा, टाळूवरचं लोणी खाण्याचा हा जो प्रकार होतो,
तो अशाच पद्धतीने होतो. मग एकीकडे शासन मात्र मोठ्या प्रमाणात भीमगर्जना करतं की आम्ही कुणालाही उपाशी ठेवणार नाही, आम्ही आमची जबाबदारी. मला याच शासनाला घेऊन बोलायचंय. आपल्याला जी काही एक कमेंट आली त्याच्यामध्ये विनोदजी म्हणतायत की कामगार दिन फक्त नावासाठी साजरा केला जातो का, बाकी काही नाही. आज कामगार मंत्र्यांनी पोस्ट केली कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पण तुम्हाला वाटते का खरंच तसं मंत्रिमंडळी तत्पर आहेत? खरं तर ह्याबाबत आमच्या प्रतिनिधी रेश्मा यांनी एक चांगला रिपोर्ट केलेला होता जनरल मोटर्सला घेऊन. आणि खरं तर कामगारांचे जे काही प्रश्न आहेत आणि आता उभे राहिलेल्या ज्या काही समस्या आहेत त्याबाबत त्यांनी रिपोर्टिंग केलेलं होतं. आता एकूणच हा जो काही प्रश्न आहे खरंच कामगार मंत्री म्हणजे एका बाजूला आपल्याला दिसतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही मागण्या आपल्या पूर्ण होत नाहीत म्हणून कामगार मंत्री पदाचा राजीनामा दिलेला होता, आणि आताचे कामगार मंत्री तुलना होऊच शकत नाही, तुलना आपल्याला करायचीच नाहीये. पण कामगारांसाठी हे कामगार मंत्री किती तत्पर असतात यावरती आपण बोलूयात. आकाशी, मला असं वाटतं की शासनाला फक्त आता भांडवलदाराचं बघितलेलं दिसतंय, फक्त भांडवलदाराचं पडलेलं कामगारांना कामगार मंत्री म्हणून कामगारांच्या प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचतात की नाही, कामगारांची आर्त हाक त्यांच्या कानावरती येते की नाही, का त्यांनी कान बंद करून त्या कानात कुठले बोळे घातलेत की काही कल्पना नाही मला. आणि कामगारांचे जे खरे प्रश्न आहेत, शासनाची इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळांतर्गत नोंदी कामगारांना विषाणू प्रादुर्भाव संचारबंदी कालावधीसाठी अर्थसहाय्य म्हणून शासनाकडून 1500 रुपये देण्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे मंडळातील जवळपास 12 लाख नोंदित कामगारांना याचा लाभ मिळणार आहे. याआधी देखील कोविड-19 प्रादुर्भावातलं 2000 रुपयाचं अर्थसहाय्य त्यांनी दिलेलं होतं, मंजूर केलं होतं, आणि त्यानंतर परत 3000 मंजूर केलं होतं. ते अद्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही, त्यांना ते मिळालंच नाही. आणि आता परत 1500 रुपये देण्याची जी घोषणा केलेली आहे, हे फक्त त्यांनी जी कामगार मंडळाकडे नोंदणी असणाऱ्या कामगारांच्या संदर्भात दिलेली आहे. आज जे स्थलांतरित कामगार आहेत, जे त्यांची नोंदणीच कुठे केलेली नाही, आणि नोंदणी विना अनेक कामगार आहेत, जिथं मग घरेलू कामगार आहेत, जे धुनीभांडी करणारे कामगार आहेत, इमारत कामगार आहेत, जे सफाई कामगार आहेत, जे ठेकेदारी कामगार आहेत, शेतमजूर आहेत, या सर्वांच्या नोंदी कुठे केलेल्या आहेत? मायबाप सरकारने ते केलेत का? कितीतरी जनता ही दैनंदिन कामावरती पोट भरणारी आहे, याच्या नोंदी त्यांच्याकडे नाहीत. मग 1500 रुपये कुणाला देणार आहात आणि किती जणांना ते पोचणार आहेत आणि कशा पद्धतीने लाभार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच आकाशजी, तुम्ही जो आता म्हणणार आहेत की कामगार मंत्री फक्त कामगार दिनानिमित्त ज्या शुभेच्छा देत आहेत त्या शुभेच्छा देण्यापुरतेच त्यांचे कान उघडलेले आहेत. मात्र खऱ्या अर्थानं आज कामगारांची जे हाल आहेत, मेधा पाटकरांनी माननीय मुख्यमंत्र्यांना परवा एक पत्र पाठवलेले, त्या पत्रामध्ये त्यांनी कष्टकरी काच पत्रवेचक आणि यांच्या संदर्भाचे जे प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत, या प्रश्नाच्या अनुषंगानं त्यांनाही मदत करावी ही मागणी त्यांच्याकडे केलेली आहे. त्या मागणीच्या पद्धतीने कधी विचार होणार आहे का, हाही प्रश्न त्या ठिकाणी पडतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की या कामगार दिनाच्या आपण शुभेच्छा देत असताना आणि कामगार दिनानिमित्त आज चर्चा करत असताना खऱ्या अर्थानं कामगारांच्या हक्काविषयी, कामगारांच्या प्रश्नाविषयी किती संघटना आणि बोलत आहेत, किती जण त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत आहेत आणि त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या उपजीविकेसाठी किती जण त्या ठिकाणी शासन पातळीवरनं प्रयत्न करू असं आश्वासन देत आहेत, हे मला तुम्ही दाखवून द्या. आपल्याला विकासजी खूप उदाहरणं देता येईल. आता जसं की जनरल मोटर्स बाबत आपण बोलतोय, त्या कामगारांवरती काय वेळ आले, मला असं वाटतं की माझ्यापेक्षा रेश्माजी त्याबाबतचं चांगलं बोलू शकतील. पण आता एकूणच जनरल मोटर्स प्रमाणे आपल्याला दिसतंय की महाराष्ट्रातल्या अनेक कंपन्या बंद पडलेल्या आहेत. त्या कामगारांचं काय करायचं? फक्त सत्ताधारी असतील किंवा विरोधक नेते मंडळी जे आहेत, मंत्री आहेत, खरं तर ते कामगार मंत्र्यांना काही निवेदन पत्र व्यवहार करताना दिसत आहेत. मात्र त्याबाबतचा कोणताही तोडगा आपल्याला झालेला दिसत नाही. आधीच कोरोना संकट आहे आणि त्याच्यामध्ये आता कामच हाती नाहीये, तर आता उपजीविका कुटुंबाची कशी करायची हा महत्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की यावरती बोलावं आणि मग जनरल मोटरचा जो मुद्दा आहे खरं तर त्या कामगारांना घेऊन आपण बोलूया. आकाशजी, मला या ठिकाणी आज 1 मे दिनानिमित्त आपल्या देशातल्या दिनानिमित्त सांगत असताना, कामगारांना शुभेच्छा देत असताना मी एवढंच सांगतो, खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा
जो मजबूत पाया आहे. आज जो विकास महाराष्ट्र देशामध्ये विकासाच्या पातळीवरती जो 1 नंबरवरती जी म्हणून गर्जना केली जाते, जी राजकीय पातळीवरनं छाती बढवून 56 इंचाची छाती दाखवली जाते, ती छाती या कामगारांच्या घामामुळे दाखवली सांगू शकतो. या कामगारांच्या कष्टामुळे सांगू शकतो. उपाशी राहून हा महाराष्ट्र घडवण्याचं काम या कामगारांनी केलं. महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्राला एकसंध ठेवण्याचं, संयुक्त महाराष्ट्र ठेवण्याचं काम ही याच कामगार चळवळीने केलं. आपल्याला माहित आहे, याच कामगारांनी 105 लोकांनी 106 लोकांनी मुंबईमध्ये हुतात्मा पत्करलं. तेव्हा कुठं ही चळवळ किंवा संयुक्त महाराष्ट्र म्हणून आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि या महाराष्ट्र दिनाच्या स्थापनेच्या दिवशी त्यांनाही आपण या शुभेच्छा देत आहोत. पण या शुभेच्छा देत असताना आणखी एक महत्वाच्या विषयाकडे आपल्याला निदर्शनास आणून द्यायचंय की कामगार दिन आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्या वेळेस आपण शुभेच्छा देत असतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं या शुभेच्छा देत असताना संयुक्त महाराष्ट्रातल्या चळवळीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका, त्यांचं योगदान आणि त्याविषयी त्यांनी मांडलेली मतं याकडेही हेतुपुरस्कर जाणीवपूर्वक कुणीतरी दुर्लक्ष करतं आणि त्याच्याकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या भूमिकेला मुद्दामून त्यांचं योगदान डावलण्याचाही या षडयंत्र काही लोकांकडनं रचलेलं आपल्याला दिसून येतं. जनरल मोटर्सवर येण्यापूर्वी खरं तर आपल्याला दिसतंय की या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी जेव्हा प्रतिनिधी काम करीत असतात, आपल्याला असं दिसतं की कुठेतरी कामगारांची दिशाभूल करून अनेक उदाहरणं सुद्धा आपल्याला असे सांगता येईल की हे प्रतिनिधीच त्या ठिकाणी मांडवली सुद्धा करताना दिसून येतात. आपण याच्यामध्ये मुंबईत जे गिरणी कामगारांचं जे आंदोलन झालं होतं 1982 साली, जे 2.5 लाख कामगार बेरोजगार झाले होते, बेघर झाले होते, त्याचंही उदाहरण आपण इथं घेऊ शकतो खरं तर. आणि एकूणच आता जसं मी म्हटलं की ज्या लोकप्रतिनिधींवरती आपण विश्वास ठेवतो, ज्या पद्धतीने मांडवले होतात, तर मग सर्व तो जो काही कामगार आहे त्याला खरं तर न्याय मिळणार आहे का, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे एकूणच कामगारांचे नेते असतील, युनियन असेल, आपल्याला दिसतंय की अनेक युनियन, अनेक कामगार नेत्यांची सुद्धा उदाहरणं आहेत. काही चांगले सुद्धा आहेत, अपवाद सुद्धा आहेत, त्यांना घेऊन आपण बोलत नाहीये. पण खरं तर ज्या पद्धतीने आवाज उठायला हवा त्या पद्धतीने आवाज आपल्याला उठताना दिसत नाही. विकासजी, अखाजी, याला कारण असं आहे की खऱ्या अर्थानं पहिल्यापासूनच जशी जशी कामगार संघटना उभ्या राहिल्या, कामगार चळवळी उभ्या राहिल्या आणि खऱ्या अर्थानं कामगारांच्या हक्कांचा आवाज उठून संघटना बनू राहिल्या, त्या वेळेस खऱ्या अर्थानं मूळ जे कामगार आहे त्या कामगारांचं नेतृत्व, ते खऱ्या अर्थानं त्या कामगाराकडनं ती संघटन बनले असं झालंच नाही. कारण त्याच्यामध्ये असणारी शैक्षणिक अर्हता, असणारी पात्रता आणि सामाजिक ज्ञान किंवा नेतृत्व गुण या सगळ्यामुळं हे कामगार उपेक्षित राहिले आणि त्यांचं नेतृत्व नेहमीच बाहेरच्या लोकांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच आज पण ज्या वेळेस एखाद्या संघटनेचं नेतृत्व ज्यावेळेस पुढे येतं त्यावेळेस तुम्हाला मूळ कामगार त्या ठिकाणी दिसत नाही, कुणीतरी बाहेरचा व्यक्ती येऊन त्यांचं नेतृत्व करत असताना आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मग या कामगारांचं फसवणूक होणं, या कामगारांचे दिशाभूल करणं, या कामगारांना देशधडीला लागण्याचं कारस्थान रचणं, भांडवलशाही आणि सरकार याच्या दोन्हीच्या मधनं खऱ्या अर्थानं आर्थिक हितसंबंधातून परत कामगारावरती अन्याय करणं, कामगारांच्या हक्कांची भूमिकाच न मांडणं आणि त्याला दिशाभूल करणं, असंही षडयंत्र अनेक वेळा रचल्याचं, अनेक वेळा घडल्याचं आपल्याला माहिती आहे. पूर्वी ज्या काही कामगार संघटना होत्या, या कामगार संघटना हे कामगारांच्या हक्कांसाठी खऱ्या अर्थानं त्यांच्या हितासाठी लढणारे म्हणून प्रेरित होऊन काम करताना आपल्याला पाहायला मिळत होत्या. मात्र आताच्या नेतृत्वांमध्ये केवळ आपलं नेतृत्व कसं फुलेल, राजनैतिक फायदा कसा आपल्याला मिळेल आणि या राजनैतिक फायद्यासाठी भांडवलदार आणि जी कारखानदारी आहे यांच्याशी संगनमत करून खऱ्या अर्थानं कामगारांना देशोधडीला लावण्याचं कामही काही नेतृत्वाकडनं घडत आहे, एवढं मात्र निश्चित आहे. नक्कीच सर. आता आपण इथे पाहिलं की अगदी नुकतंच झालेलं उदाहरण घेतलं तर जनरल मोटर्स तळेगाव MIDC परिसरातील ही कंपनी आहे
व इथे जे शेकडो कामगार आहेत ते महाराष्ट्रातल्याच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरूनही इथे आलेले आहेत आणि इथं परमनंट नोकरी असल्या कारणाने आज त्यांनी इथं लोन काढून घरं घेतलेली आहेत, त्यांची मुलं इथल्या शाळांमध्ये शिकतायत. म्हणजे एका अर्थाने ते तळेगाव परिसराचे स्थानिक नागरिक झालेले आहेत. आणि असं असताना आज त्यांना जेव्हा कंपनीने कोविड सारखं कारण देऊन घरी बसवले, ले ऑफ दिलेला आहे, तर ह्या शेकडो कामगारांचा जो प्रश्न आहे तर या कामगारांच्या प्रश्नासाठी इथल्या स्थानिक नेते असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील तर यांनी आवाज उठवणं योग्य, म्हणजे ही योग्य वेळ आहे की त्यांनी त्यांच्या बाजूने आवाज उठवायला हवा. पण तितकासा सपोर्ट या कामगारांना केलेला इथे दिसत नाहीये. तर याविषयी आपण काय सांगाल? वेळेस आपण रेश्माजी, आपण जो मागच्या वेळेस या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण लाईव्ह केलेलं होतं आणि लाईव्ह केल्यानंतर त्याच्यावरती अनेक कामगारांच्या ज्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर अनेक नेत्यांनी आपल्याला पुढे येऊन या कामगारांच्या पाठीशी उभा राहण्याचं आश्वासन आपल्याला दिलेलं होतं. 1 मेच्या कामगार दिनानिमित्त आम्ही या टाटा जनरल मोटर्स या कंपनीच्या कामगारांच्या पाठीशी उभं राहू, त्यांच्या हक्कासाठी त्यांच्याबरोबरती त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांच्या हक्कांसाठी आम्ही लढा देऊ, अशा घोषणाही आपल्याला अनेक नेतृत्वाकडनं केल्याचं आपल्याला लक्षात आलं असेल, दिल्याचं सांगितलं होतं. मात्र आजही या आजची परिस्थिती तर पाहिली तर या कामगारांच्या प्रश्नाकडे आजही पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं आपल्याला दिसून येतं. याचं कारण काय? तर याचं कारण आहे की आज आपली वाढत असणारी जागतिकीकरणाची बाजू आणि जागतिकीकरणाच्या नावाखाली बाहेरचा फंड, बाहेरच्या कंपन्या आपल्या देशात इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि ह्या इन्व्हेस्टमेंट करत असताना आपल्या इथल्या स्थानिकांना रोजगार कसा उपलब्ध होईल, आम्ही त्यांना रोजगार कसा उपलब्ध करून देऊ, याच्या भीमगर्जना आपल्याला स्थानिक नेतृत्व त्या ठिकाणी मांडतं आणि मग त्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या जमिनी ह्या उद्योगांना कवडीमोल किमतीने दिल्या जातात आणि ते देत असताना त्यांना सांगितलं जातं की तुमच्या मुलाबाळांना इथं नोकरी मिळेल, आयुष्यभराची कमाई मिळेल, त्यांना आयुष्यभराचं रोजगार त्या ठिकाणी दिला जाईल. अशा पद्धतीचं दिशाभूल करण्याचं कामही आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधीकडून केलेलं दिसतं. आणि ज्यावेळेस तिथे एखादी फॉरेनची कंपनी इस्टॅब्लिश होते, तिथं नावारूपाला येते आणि त्या ठिकाणी मात्र मग स्थानिक भूमिपत्रांची अक्षरशः वाट लावली जाते. त्या कंपनी तुम्ही कौशल्य पद्धतीनं आलेलं मनुष्यबळ नाही, तुम्ही कुशल कामगार नाहीत, तुम्हाला आमच्या कंपनीचे रूल्स रेग्युलेशन मिळत नाहीत, आम्हाला हवं असणारं तांत्रिक प्रशिक्षण घेतलेलं तुम्ही नाहीत, ते प्रशिक्षण घ्या, त्याच वेळेस आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी कंपनीत घेऊ, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मांडलं जातं. आणि म्हणूनच जागतिकीकरणाच्या नावाखाली मग आपल्याकडं एक तर आपल्या शेतकऱ्यांची, मायबाप शेतकऱ्यांची जमीन कवडीमोल मोलाने दिली जाते आणि नंतर जे नोकरी देण्याच्या नावाने ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापासून हिरावून घेऊन त्यांना रोजगारापासूनही वंचित केलं जातं आणि ते देशोधडीला लागल्याचं आपल्याला पाहायला चित्र मिळतं. अशाच पद्धतीने या कामगारांचं पण होणार आहे का? किती कामगारांचे विल्हेवाट लागल्यानंतर या ठिकाणी बनणार आहे? पण आकाशी मी एक तुम्हाला सांगतो, आपल्याला इतिहास आहे, ज्या वेळेस कामगारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, ज्या वेळेस कामगारांच्या हक्कांवरती गदा आणण्यात आली, त्या वेळेस या कामगार पेटून उठला आणि कामगार हा एक नव्यानं पुन्हा एकदा क्रांती करेल आणि पुन्हा एकदा क्रांतीची मशाल पेटवून पुन्हा एकदा या भांडवलदार आणि जी सर्जनशाही सुरू झालेली आहे या सर्जनशाहीला, या भांडवलदारांना पुन्हा एकदा वटणीवर आणण्याचं काम हे कामगार नक्की करतील. नक्की विकासजी, खरं तर आपण विषयाची सुरुवात करीत असताना जी काही कामगार चळवळी ज्या उभा राहिलेल्या आहेत, एकूणच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही दाखले देत आपण त्याची सुरुवात केलेली होती. खरं तर आपले हक्क मिळवण्यासाठी आपल्याला दिसतंय की रक्तरंजित क्रांती सुद्धा घडलेली आहे. आत्ताचा कामगार जो आहे तो अहिंसा मानणारा आहे, हा कामगार संविधान मानणारा आहे आणि म्हणून हा गप्प आहे. मात्र त्याच्यावरती जर हा अन्याय होत असेल तर खरं तर त्याच्याकडे अनेक कायदेशीर मार्ग सुद्धा आहेत. पण हा कामगार पेटून उठण्याची वाट हा मालक वर्ग किंवा इथले सत्ताधारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, भांडवलदार असतील, हे का पाहतायत हे कळत नाहीये. कारण एकदा जर कामगार जर पेटून उठला तर इथं इतिहास घडलेला आहे आणि त्याचे अनेक दाखले सुद्धा आहेत.
नाही आकाजी, होतंय काय माहितीये का, की कामगारांना खऱ्या अर्थानं आपल्याकडे एक स्वप्नरंजन दाखवण्याची आपल्या नेत्यांना मोठी सवय आहे आणि एक मोठी मोठी स्वप्न दाखवली जात आहेत. त्याला मोठी मोठी स्वप्न दाखवली जातात की जागतिकीकरणाच्या बाजारपेठेमध्ये तुला कशा पद्धतीने फायदा होईल. आज तुम्ही पाहताय की आज या एकीकडं आपल्याला एशीत बसलेला कामगार दिसतोय, दुसरीकडं खाण बाजारामध्ये कोळशाच्या खाणीमध्ये आपल्याला कष्टाने घामजलेला रक्ताचं पाणी करत असणारा कामगार दिसतोय. दुसरीकडं आपल्याला एक कामगार मॉलमध्ये खरेदी करत असताना दिसतोय, तर तिसरीकडं आपल्याला तोच कामगार रेशनच्या दुकानासमोर लाईन लावताना आपलं जीवन उपजीविकेचं साधन खरेदी करताना आपल्याला दिसतोय. एकीकडं आपल्याला एसीच्या किंवा SMS वरती तांत्रिक दृष्टिकोनातून होम टू वर्क करत असणारा कामगार दिसतोय. दुसरीकडं पोट भरण्यासाठी आपलं पोट भरण्यासाठी या निर्बंध असतानाही रस्त्यावरती पोलिसांच्या लाट्या काट्या खाताना आपल्याला दिसतोय. हे सगळंच चित्र पाहिलं तर सगळी गोष्ट चालू आहे फक्त माझं हे 4 इंचीचं पोट भरण्यासाठी. आणि या पोटासाठी चाललेली धडपड ज्या वेळेस त्यांच्या पोटावरतीच पाय देते त्यावेळेस मग तो कितीही दुर्बल असेल, कितीही असेल, तरी तो पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला अण्णाभाऊ साठेंना परत जन्म घ्यावा लागेल. पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतील. पुन्हा एकदा आपल्याला लोखंडे पद्धतीने कामगार नेते आणि जॉर्ज फर्नांडिस उभे राहतील. अशा पद्धतीनं हे सर्व नेते परत एकदा येऊन पुन्हा एकदा एक नवीन मशाल पेटवतील का, हाही प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. पण विकासजी, ही जी नेतृत्व सांगितली, जी नावं आपण घेतली, हे कुठल्या नेतृत्वाच्या मागे गेलेली नव्हती, तर त्यांनी एक चळवळ उभा केलेली होती. आता एकूणच देशभरातलं आणि राज्यातलं चित्र आहे की इथल्या कंपन्या बंद पडतायत आणि कामगार आपल्याला रस्त्यावरती येताना दिसतोय, बेरोजगार होताना दिसतोय. तर मला असं वाटतं की आता क्रांतीची मशाल पुन्हा कामगारांनी हाती घेणं महत्वाचं आहे. तुम्ही कसं बघता याकडं? आकाशजी, मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थानं जी जागतिकीकरणाचं धोरण 1993 पासून आपण आढळलं, आपल्याला राबवलं गेलं आणि या 1993 नंतर एक नव्याने अर्थक्रांती निर्माण झाली, मुबलक पैसा निर्माण झाला. पण या मुबलक पैसा निर्माण होत असताना तो काही मुठभर लोकांकडेच निर्माण होतोय याची जाणीव मात्र राहिली नाही. आज एक नव्याने वर्ग निर्माण झाला, एक मध्यम वर्ग, एक त्याला काय म्हणतो आपण अगदीच आर्थिक दृष्ट्या सक्षम वर्ग आणि दुसरा अतिशय दुर्लभ असा वर्ग. आज आपण दुर्लभ वर्गांचा विचार करत नाही आहोत, कारण मध्यम वर्गांना आपल्या या आर्थिक क्रांतीमुळं किंवा या सगळ्या जागतिकीकरणाच्या गोष्टीमुळं ज्या संपूर्ण जग मुठीत आलेलं आहे आपल्या, आणि या मुठीत आलेल्या जगात त्याला लढत असताना आज छोटे छोटे व्यावसायिक, जिथं वाण्याचं दुकान होतं त्या वाण्याच्या दुकानापेक्षा मॉलमध्ये जाऊन खरेदी करायची जी संस्कृती वाढत चाललेली आहे, याच्यामुळं जी बेरोजगारी पुढे वाढणार आहे, हा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं आज रोजगाराचे सेक्टर कुठले राहिलेले, हा प्रश्न आम्हाला आता आपल्या शासनाला विचारावा लागेल. रोजगाराचे मेन जे सेक्टर उभे होते, हे सेक्टर आता संपूर्ण खासगी भांडवलदाराला जे कष्टाने उभे केले होते, या देशाने उभे केले होते, ते खासगी भांडवलदाराला देण्याचा प्रयत्न होत आहे. आणि खासगी भांडवलदाराला जर ह्या कष्टाचा वर्ग आणि हा जर रोजगार त्या ठिकाणी गेला तर मला असं वाटतं परत हा कामगार वर्ग उभा राहील का, याच्यासाठी खूप मोठी क्रांतीची मशाल पेटवावी लागेल. आकाशजी, मला तुमच्याकडे एक महत्वाच्या विषयाकडे तुम्हाला आणायचं आहे. 2020च्या कायद्यामध्ये जी तरतूद करण्यात आलेली आहे, या तरतुदीमध्ये आधी पूर्वीच्या कायद्यानुसार आपल्याला कामाचे 8 तास हे कामगारांचे निश्चित केलेले होते. मात्र 2020च्या कायद्यामध्ये बदल करून त्या कामाचे 12 तास कामगार व्यवस्थापना करू शकतात, हे त्याच्यामध्ये निर्धारित केलेलं आहे. दुसरी गोष्ट, जर 20 पेक्षा कमी असणाऱ्या आस्थापनाच्या कामगार कुठली कंपनी असेल तर ती कंपनी बंद करायला परवानगीची आवश्यकता नाही. आणि 300 पुढचे कामगार असणाऱ्या कंपनी कुठल्याही क्षणी कुठल्याही कामगारांना केव्हाही कामावरनं कमी करू शकते. अशा पद्धतीचे जे सगळे कायदे कामगारांच्या देशोधडीला लावण्याचे केलेले आहेत. आणि या संदर्भात आपल्याला कल्पना असेल, बँकिंग सेक्टरची वाट लावलेली आहे,
बँकिंग सेक्टर मध्ये जी एक संघटित कामगार आहे, बँकिंग सेक्टरचा जो कामगार वर्ग आहे. मला मुद्दा म्हणून आपल्याला इथं थांबवायचंय. खरं तर हे कायदे ज्या वेळेस बनत होते, जो आपण कामगार वर्ग म्हणतोय, ज्यांच्यासाठी आज बोलतोय, आपण भांडतोय, हा कामगार वर्ग आपला जॉब सांभाळत होता. त्याने रस्त्यावरती त्यावेळी येणं गरजेचं होतं. जसं की एकूणच कृषी कायदे ज्यावेळेस पारित होत होते आणि आपल्याला दिसलं की दिल्लीमध्ये शेतकरी ज्या अपेक्षेने त्या ठिकाणी बसलेले होते, एक आंदोलन उभं राहिलेलं होतं, एक चळवळ उभा राहिलेली होती, जी सामान्य शेतकऱ्यांकडून उभी राहिलेली होती. तसं आपल्याला कामगार कायदे पारित होताना कामगार कुठेही रस्त्यावरती दिसला नाही किंवा विरोध दिसला नाही. तर मला असं वाटतं की ही कामगारांची सुद्धा चूक आहे, त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. आकाशजी, आपल्याकडे बहुमताचं सरकार आहे आणि बहुमताच्या सरकारला असं वाटतंय की आम्ही म्हणजेच संपूर्ण जनता आहोत, आम्ही म्हणजेच राजा आहोत आणि आम्ही आता जे करू तेच आहे. म्हणजे एकदा बहुमत दिलं म्हणजे लोकशाहीमध्ये मला हिटलर प्रमाणे काही करण्याची परवानगी दिली की काय, अशी परिस्थिती आजची सध्या घडीला आपल्याला दिसून येते. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कामगारांनी त्याच वेळेस कामाच्यावरती यायला पाहिजे होतं साहेब. जशा शेतकरी कायद्याच्या संदर्भातली कृषी बिलं ऑर्डिनन्स करून आणलेलं आहे, त्याच पद्धतीनं कामगार कायद्यांमध्ये पण दुरुस्त अशाच पद्धतीने झालेले आहे. याच्यावरती साधक पाधक चर्चा संसदेमध्ये व्हायला पाहिजे होती, ती आपल्याला होताना दिसत नाही किंवा झालेली नाही. आणि त्या वेळेस कामगारांनी त्याच वेळेस विरोध करत असतानाच ह्या कोविडचं महामारीचं संकट आणि त्याच्यावरनं परत त्याच्यावरती लावलेले जे निर्बंध की जमाव करता येणार नाही, आंदोलन करता येणार नाही, तुम्हाला सामाजिक प्रश्नाच्या आवाज उठवता येणार नाही. आणि जनरल मोटरच्या कामगारांना जी नोटीस दिली, जो कालावधी होता तो हाच होता, कोरोना संकटाचं कारण देत दिला. आणि त्याच वेळी आपल्याला दिसतं की राज्यामध्ये कडक निर्बंध लादलेले होते. हा कामगार रस्त्यावरती सुद्धा येऊ शकत नव्हता. म्हणजे हे कुठेतरी नाक दाबून बुक्क्यांचा मार अशी काहीतरी परिस्थिती आज कामगारांना या कात्रीत पकडून सरकारने केली असं वाटतं का? आकाश, अगदी बरोबर तुम्ही म्हणता, ते खरोखरच आहे. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्ही नाक दाबायचं किंवा पोटावरती पाय द्यायचा आणि म्हणायचं की तू उपाशी असेल तर मी तुला वरनं खायला देतो, तुम्ही पोटावर पाय दिलेला आहे आणि तोंडातनं खायला घालायचा प्रयत्न करताय, त्याच्या पोटात जाणार आहे का ते? हा प्रश्न त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि एकीकडे तुम्ही त्या म्हणूनच हे ज्या नोटीसा या अशा कामगारांची पिळवणूक होती ना, या निर्बंधांच्या नावाखाली परत त्याचा आवाज हक्कासाठी त्यांनी एकत्र येऊ नये, हक्कासाठी आवाज उठवू नये, हक्कासाठी त्यांनी आंदोलनही करू नये, अशा कात्रीमध्ये या कामगारांना पकडण्यात आलेले ही खरोखरच दुर्दैवी बाब आहे. कामगार दिनाच्या निमित्तानं या कामगार बंधूंसाठी आज आपण हळहळ व्यक्त करणं किंवा त्या कामगारांच्यासाठी राहणं एवढ्यावरती आपल्याला चालणार नाही. तर मला असं वाटतं आवाज न्यूजचे प्रेक्षक आणि तुम्ही आम्ही सर्वजण मिळून या कामगारांच्या हक्कांची चळवळ, या कामगारांच्या हक्कांचा प्रश्न बोलत राहू, प्रशासन दरबारी याचा आवाज उठवत राहू, लोकांमध्ये जनजागृती करत राहू आणि कामगारांची क्रांतीची मशाल पुन्हा एकदा पेटवत राहू, हेच याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि मला वाटतं की हेच करणं खऱ्या अर्थानं आता गरजेचं आहे. खरं तर एकूणच या विषयाच्या अनुषंगाने आपण बोलत असताना अनेक जणांच्या कमेंट होत आहे की आता तुमचं शीर्षक आहे मोडून पडलाय संसार आणि मोडून पडलाय कणा, कामगार दिन विशेष म्हणून. आणि आता काय तर खरं तर हे शीर्षक एवढ्यासाठीच की आज कामगार दिन विशेष, मोडून पडलाय संसार, मोडून पडलाय कणा. पण आता लढ म्हणा कोणाला तरी म्हणावं लागणार आहे. म्हणून माध्यम म्हणून खरं तर आता ही भूमिका आम्हाला बजवावी लागते की आता आपल्याला लढायचंय आणि आम्ही तुम्हाला लढायला नाही सांगत आहे. या लढाईमध्ये आम्ही सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे आणि ही लढाई आपल्याला जिंकायची. विकासजी, आपला आकाशजी, हे जे तुमचं शीर्षक आहे आणि जे आपले प्रेक्षक कमेंट करत आहे की तुम्ही तुमचं शीर्षक काय लावलेलं आहे आणि तुम्ही चर्चा कुठल्या अंगलने करत आहात, याच्यावरती जी कमेंट त्यांनी केलेली आहे त्या मित्रांसाठी मी एवढंच सांगू इच्छितो की या कामगारांचा मोडून पडलेला आहे कणा, त्यांना उपाशी मारायची वेळ आलेली आहे. मात्र आम्ही चर्चा करत असताना अशाच कामगारांच्या हक्कांसाठी मला वाटतं की मी हा विषय आपण मांडत आहोत, आवाज न्यूजचं अभिनंदन करत आहोत. आणि हे करत असताना त्या कामगारांच्या, या मोडून पडलेल्या कामगारांना पुन्हा एकदा उभारी मिळावी
त्यांच्या सोबत कुणीतरी त्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्या सोबत आहे, त्यांच्या वेदना जाणून घेत आहे, संवेदना त्यांच्या जाणून घेत आहे आणि त्यांच्या हक्कासाठी कुणीतरी बोलतंय, ही भावना त्याच्यामध्ये रुजवावी आणि त्यांच्या मानसिकतेला कुठंतरी आधार मिळावा, त्यांच्या लढाईला कुठंतरी आधार मिळावा आणि कुणीतरी त्याला पुन्हा एकदा तू एक क्रांतीची मशाल आहे, तू या गुलामगिरीला, या गुलामीला, या भांडवलदारीला, या सर्जनशाहीला पुन्हा एकदा झुकवू शकतोस, त्याला पुन्हा एकदा तुझ्या पायदळी त्यांना तुडवू शकतोस, पुन्हा एकदा तुला नमस्तक करायला लावू शकतोस. हा आवाज, ही भावना त्यांच्यामध्ये भरण्यासाठी खऱ्या अर्थानं ही चर्चा तुम्ही आज घडवून आणली, त्याबद्दल मी आवाज न्यूजचं अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थानं आज या कामगार दिनानिमित्त ही हा विषयावरती मला बोलण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली. नक्कीच सर. आज कामगार दिनाचं औचित्य साधून आपण कामगारांचा जो आत्ताचा जी परिस्थिती आहे की त्यांचा संसारही मोडून पडलाय, त्यांचा कणा मोडून पडलाय, आज त्यांना त्यांच्या नोकरीविषयी जी काही त्यांच्या मनात एक भीती आहे किंवा ज्या कामगारांचे या लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये जे नोकरी गेलेली, उद्योग व्यवसाय बंद पडलेले आहेत, तर एकंदर ह्या सर्व कामगारांच्या प्रश्नांविषयी, त्यांच्या समस्यांविषयी आपण चर्चा केली आणि या चर्चेमध्ये आवाज न्यूजशी तुम्ही जोडून राहिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. रेश्मा, चर्चेचा शेवट करताना खरं तर कामगारांची चळवळ ह्या मालक वर्गाने, सत्ताधाऱ्यांनी नीट समजून घेतली पाहिजे. त्यातून जी काही क्रांतीची बीज पेरली गेलेली आहेत आणि खरं तर ही बीज पुन्हा नवीन क्रांती घेऊन येऊ शकतात. आता जे आपण मागच्या काही वर्षांपासून जे शोषण, कामगारांवर होणारा अन्याय हे पाहत होतो आणि त्यानंतर आपल्याला दिसतंय की एकूणच होणाऱ्या शोषणाविरुद्ध जो काही कामगार ताकदीने उभा राहिलेला आहे आणि याचा जो इतिहास आहे हा फक्त भारतापुरता मर्यादित नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा इतिहास आहे. कामगारांनी आपल्या हक्कासाठी रक्तरंजित क्रांती सुद्धा केलेली आहे, तर हे सत्ताधाऱ्यांनी आणि मालक वर्गाने नीट समजून घेणं महत्वाचं आहे. कामगारांच्या या लढ्यामध्ये आवाज न्यूज नेहमीच त्यांच्या बरोबर आहे आणि इथून पुढेही असणार आहे आणि आपण याच विषयाला, या विषयाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या वेळेला चर्चा करत राहू. आणि विकास सर, आपण या चर्चेमध्ये आमच्या बरोबर सहभागी व्हाल. सत्य